मी आज तीन छोट्या व्हिडिओच्या बाबतीत तुमच्याशी बोलणार आहे. प्रत्येकाला आपली मातृभाषा ही प्रिय असते. कारण काय की ज्या पद्धतीनं ज्या मातेच्या पोटी तो जन्म घेतो त्या मातेच्या दुधावर त्याचं शैशव जपलं जातं, मोठा होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ती मातेच्या भाषेवर सुद्धा त्याचा शैशव जपलं जातं किंवा त्याचा देह पोसला जातो. म्हणून ह्या भाषेला स्वतःची भाषा कोणताही माणूस असू द्या, पण मातृभाषा आईची भाषा त्याला प्रिय असते. आणि मग मला मराठी भाषा ही माझी प्रिय वाटते. व त्या मराठी भाषेतल्या ज्या गमती आहेत ना, किंवा त्या मराठी भाषेचा एक शृंगार आहे ना, त्याविषयी थोडासा एक छोटा व्हिडिओ मी केला आहे, त्याबद्दल मी सांगणार आहे की मराठी भाषेचा शृंगार काय आहे. मासा आणि माशी हे दोन शब्द आहेत, पण या दोन शब्दांशी जे निगडीत एका व्यक्तीनं काय माहिती सांगितली, त्यात मी माझी थोडीशी माहिती घालून त्या पद्धतीचं एक मराठी भाषेचा शृंगार याविषयी थोडंसं एका व्हिडिओवर बोललो आहे. ते आपण ऐकणार आहात. कारण मासा हा पाण्यात आपलं जीवन कंटतो आणि माशी ही आपल्या हवेत जीवन कंटते. हे माझे विचार त्यात निगडीत आहे. दुसरा जो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओसुद्धा त्याच्यात दिसणं आणि असणं या संदर्भातला आहे की आपण एखादी मेवा मिठाई खातो ना, त्यात असणारे जे काही पदार्थ आहेत ना, ते आपल्याला दिसत राहतात, जे काही घटक द्रव्य असतील. मग तो एक जो घटक आहे, एक जो पदार्थ आहे, तो दिसत नाही, असतो. त्याचं असणं महत्त्वाचं आहे, पण दिसणं नाही आहे, कारण तो त्या पदार्थात विरघळलेला असतो. त्यामुळं तो आपल्याला दिसत नाही आहे, पण त्याची चव जिभेला लागली की कळतं, अरे हा ही साखर आहे. मग साखर खाऊन गोड का पाहून गोड हा एक प्रश्न उरतो. तर साखर पाहून गोड नाही आहे, खाऊन गोड असते. आणि मग तरुण सागरजींनी हे असणं आणि दिसण्यातला जो एक छोटासा संवाद सांगितला आहे, तो एका व्हिडिओ होता. आणि ती शेवटचा व्हिडिओ आहे ना, तो माणसानं हसलं पाहिजे, थोडंसं हसण्यासाठीचा प्रयत्न मी त्यात केलेला आहे. काय एक छोटा विनोद आहे. एक जो घोडेस्वार असतो ना, त्या घोड्यांच्या शर्यतीत त्याचा घोडा नेहमीच पहिल्या नंबरने येत राहतो. आणि मग इतरांना वाटतं की आपल्याला का पहिला नंबर मिळू शकत नाहीत. म्हणून एक जण त्याला विचारतो की बाबा रे, असं काय तू या घोड्याकडून सराव करून घेतोस किंवा काय. काय नाही म्हणला, माझ्याकडे एक वेगाच्या गोळ्या मला मिळालेल्या आहेत आणि त्या वेगाच्या गोळ्या देतो. मी अंदाज काढतो की इथं जास्तीत जास्त माझ्यापेक्षा घोड्यापेक्षा दुसरा पळणारा घोडा कोणता आहे. मग तो किती वेगाने पळतोय, तर ताशी बाबा 100 किलोमीटर. मग मी 125 किलोमीटरची गोळी त्याला देतो. आणि मग काय होतं ना, हे त्या मी विनोदात सांगितलेलं आहे. बघा, तुम्ही ऐका आणि हसता आलं तर हसा, कारण हसणं हे आत्म्याचं संगीत आहे. नमस्कार मित्रांनो, मी मराठी भाषेचा चांगला अभ्यासक आहे आणि त्यामुळं मराठी भाषेतल्या गमती जमती किंवा मराठी भाषेचा शृंगार मला खूप आवडतो. बघा, एका फळ्यावर हे लिहिलं होतं, ते कुठेतरी माझ्या वाचनात आलं. मी त्याचा फोटो काढला आणि तुमच्यापर्यंत ते विचार पोहोचवावेत म्हणून आता मी तुम्हाला थोडेच त्याचे विचार सांगतो आहे. श्री सद्गुरू माऊलींच्या कृपेने मासा आणि मासी यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. पण शब्दांची गंमत अशी की माशाला स्त्रीलिंगी शब्द नाही आणि माशीला पुल्लिंगी शब्द नाही आहे. त्यातही गंमत अशी की हे दोघेही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात, पण त्या दोन्ही कोळ्यांचा एकमेकाशी कवडी मात्र संबंध नाही. याशिवाय आणखी एक गंमत म्हणजे माशांची आमटी करतात आणि आवडीने लोक खातात, पण त्याच आमटीत जर माशी पडली तर मात्र ती आमटी फेकून देतात. आहे की नाही गंमत मराठी भाषेची. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, एक कटू सत्य आहे, ते माझं नाही आहे, तरुण सागर महाराजांचं आहे, पण मला खूप आवडलं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. प्लेटभर शिरा खाताना आपल्याला रवा, काजू, बदाम आणि बेदाणेही दिसतात. साहजिक आहे, लगेच ते उठून दिसतात. पण ज्यामुळे शिरा गोड झाला आहे, ती साखर मात्र कुठेच दिसत नाही. बाबांनो, लक्षात ठेवा, काही माणसं आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखी असतात. ती दिसत नाहीत, ती कधीच दिसत नाही आहेत, मात्र त्यांच्या असण्याने आपल्या आयुष्याला एक गोडी प्राप्त होते. हे मात्र त्रिवार सत्य आहे. धन्यवाद. मित्रांनो, एका घोडेस्वाराचा घोडा स्पर्धेत नेहमी पहिला यायचा.
आणि दुसरा घोडेस्वार मात्र पाठीमागं राहायचा. म्हणून त्या घोडेस्वारानं पहिल्या घोडेस्वाराला ज्याचा घोडा विजेता होत होता त्याला विचारलं की बाबा रे, तुझ्या घोड्याच्या वेगाचं रहस्य काय आहे म्हणले. लोक म्हणले तुला म्हणून सांगतो, बाकी कुणाला सांगू नकोस. माझा घोडा फारसा काही पडण्यात हुशार आहे असं नाही आहे, पण माझ्याकडे वेगाच्या गोळ्या आहेत. मी इतरांचा तपास करतो आणि त्या पद्धतीने वेगाची गोळी देतो. ताशी 100 किलोमीटर, ताशी 150 किलोमीटर अशा पद्धतीनं देतो. पण एकदा काय झालं गड्या की चुकून माझ्याकडनं ताशी 200 किलोमीटरची गोळी दिली गेली आणि स्पर्धा चालू व्हायच्या आत जी घोडा सुटला सुसाट, ते काही घावेना झाला. मग तू कसा पकडलास त्याला? अरे काय कसा पकडला मला विचारतोस? 250 किलोमीटर वेगाची गोळी मी घेतली आणि त्याला पकडला.